BTCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. विघ्न शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारून शिसे समस्त गेली यात्रेशी राहिले कोण गुरुपाशी पुढे कथा वर्तली केसी विस्तारावे दातारा गुरुचरित्र कामधेनो सांगेन तुझे विस्तारून श्री गुरु राहिले गोप्य होऊनी वैजेश्वर सन्निधीनिशी समस्त शिष्य तिथेशी स्वामी निरोपी येसे स्वामी निरोपी गेले परियेशी होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे संवत्सर एकतया स्थानी होते गोप्य श्री गुरुमुनी अंबा आरोग्य भवानी स्थान बर्वे मनोहर असता तिथे वर्तमानी आला ब्राह्मणिक मुनी श्री गुरु ते देखून मन करी भक्तिभावी माता ठेवून चरणांवरी स्तोत्र करी नाना परी स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायस याची कारणी मानस स्थिर नव्हे स्वामी या ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मुनी डोळा अश्रू येती दुःखे दाटला अमिती एके स्वामी गुरुराया एकूणी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हसून झालाशे तू केवी मुनी गुरुविने सांग मज ऐसे म्हणते श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपती दुःख दाटली अपरिमिती एक स्वामी गुरुराया गुरु होता आपणाशी एक ती निष्ठुर त्याचे वाक्य माते गांजली अनेक अकृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाषाती व्याकरण म्हणे तुझे अंतकरण स्थिर नव्हे अद्यापि येणे परी बहुत दिवसी होतो तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरेशी कोपोनी आलो तयावरी एकूणी त्याचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन म्हणते एक ब्राह्मण आत्मघातकी तुझी होसी न विचारीशी आपले गुण तू ते केचे होय ज्ञान गुरुद्रही तुझे जाण अल्पबुद्धी करी आपले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करीशी हर्षे ज्ञान कैसे होय मानस स्थिर होय केवी आता जवळी असतानी धानू काय हिंडावे रानू रानू गुरु असता कामधेनू वंचुनी आला आम्हा जवळी संतुष्ट वेता श्री गुरुशी अष्टसिद्धी आपले वशी क्षण न लागता परियेशी वेदशास्त्र त्याशी साध्य ऐकून श्री गुरुचे वचन माथा श्री गुरुचरणी ठेवून विनवितसे कर जोडून करुणा वचने करुणिया आज्ञान माया विष्णून नेने गुरु कैचा कवन सांगा स्वामी प्रकाशून ज्ञान होय आपणाशी करुणा वचन ऐकून श्री गुरुनाथ संतोषिनी सांगतात ती विस्तारुनी गुरुसेवा विधान श्री गुरु म्हणते एक मुनी गुरु म्हणजे जनक जननी उपदेश करता आहे कोणी तोची जाण परमगुरु गुरुवीरांची हरिहर जाण स्वरूप तोची नारायण मन करून निर्वाण सेवा करावी भक्तीने यथार्थी कथा एक सांगू आम्ही तत्पर एक यादी करवी असे निक गुरुसेवा भक्तिभावे द्वारावरती तीर्थे प्रियेशे विप्र एक धुम्य ऋषी तिघे शिष्य होत त्याशी वेदाभ्यास कराव्या एक अरुणी पांचाळ दुसरा वैद केवळ तिसरा उपमन्यू बाळ सेवा करती विद्ये लागी पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती अंतकरण त्याचे पाहती कैसे निर्वाण शिष्यांचे पाहुन या अंतकरण असे भक्ती निर्वाण कृपा करीती तश्चन मनोकामना पुरविती ऐसा धम्य मुनी भला तया अरुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिला एक द्विजात एक चित्ते शिष्याशी म्हणे धम्य मुनी आजी तुबा जाऊन राणी वृत्तीशी न्यावे तडाग पाणी जववरी होय तृप्त भूमी असे वृत्ती तळे खाली तिथे पेरेली असे साळी तेथील निवोनी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्याशी ऐसा गुरु निरोप होता गेला शिष्य धावता तटाकाते असे पाहता कालवा थोर वाहत असे जेथे उदक असे वाहत अति दरारा गरजत वृत्तीभूमी असे उन्नत उदक केवी चढोप आहे म्हणे आता काय करू कोपतील माते श्री गुरु उदक जात असे दरारू केवी बांधू म्हणत असे आणून या शिळा दगड बांधिता झाला उदका आड पाणी जात असे झाडाड जाती पाषाण वाहून या प्रयत्न करी नाना परी काही केल्या न चढेवारी म्हणे देवा श्री गुरु हरी काय करू म्हणत असे मग मन विचार करून गुरुची शेती न चढे वारी प्राण त्याची निर्धारी गुरुचे वृत्तीनिमित्त निश्चय करून मानसी मने घ्यात श्री गुरुशी म्हणे आता उपाय यासी योजने प्रयत्न करावा उदकाचे प्रवाहात घालिता पाषाण जाती पाहत आपण आड पडो म्हणत निर्धारिले त्यावेळी दृढी घाती धरी दृढे पाय टेकी दुसरीकडे झाला आपण उदका आड मनी श्री गुरुशी ध्यात असे ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करती क्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धे देखा ऐसा शिष्य त्या स्थानी बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण परियेशा त्याचा गुरु धम्य मुनी विचार करी आपले मनी दिवस गेला असत मनी अद्यापि शिष्य नये म्हणे ऐसे आपण विचारित गेला आपले वृत्तीत झाले असे उदक बहुत न देखे शिष्य त्या स्थानी म्हणे शिष्या काय झाले किंवा भुशिले व्याघ्र व्याळे उदकानिमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे ऐसे मनी विचारित उंच स्वरे पाचारित अरे शिष्या सख्या म्हणत प्रेमभावे बोलवी येणे परी करुणा वचनी पाचारित असे धुमे मुनी शब्द पडे शिष्यकानी तेथुनी मग निघाला येऊन या श्री गुरुशी नमन केले भावेशी धम्य मुनी महाहर्षी आलिंगोनी आश्वासिले वर दिसला तैवेळी एक शिष्यास्तव मोळी तू ते विद्या आली सकळी वेदशास्त्री व्याकरण ऐसे म्हणतात तश्चनी झाला विद्यावंत ज्ञानी लागत असे गुरुचरणी भक्तिभावी करून या कृपानिधी बहुधम
धौम्य मुनी आपले आश्रमाने नेऊनी निरोप दिला संतोषिनी विवाहादी आता करी म्हणे. निरोप घेऊन शिष्य राणा गेला आपले स्थाना अनेक शिष्य दोघे जाना होते तया गुरुजवळी. दुसरा शिष्य बैत जाना गुरुची करी श्रीकृष्णा त्याचे पाहावे अंतकरण. धौम्य गुरु म्हणत असे धौम्य म्हणे शिष्यासी सांगेन एक तुझसी तुवा जाऊनी अहर्निशी वृत्ती आमची रक्षिजे रक्षण या वृत्तीशी आणावे धान्य घराशी. ऐसे म्हणता महाहर्षी गेला त्या वृत्तीकडे वृत्ती पिके जवबरी अहोरात्र कष्ट करी राशी होता अवसरी आला आपले गुरुपाशी. सांगता झाला श्री गुरुशी म्हणे व्रीही भरले राशी आता आणावे घराशी. काय निरोप म्हणत असे मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुत राणी आता धान्य आणावे म्हणून देते एक गाडा त्या झुंपोनी एक रेडा. गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे एकीकडे झुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा. येणे परी घेऊनी गाडा आला तया वृत्तीजवळी दोन्ही खंडी साळीशी भरी शिष्या गाडी अशी एकीकडे रेडी अशी झुंपोनी उडी आपण देखा. रेडा झाले शीघ्रेशी आपण येत तया सरशी मग आपुले कंठाशी बांधिता झाला जो देखा. सत्राने तया सरशी चालत आला मार्गाशी रुतला रेडा चिखलेशी आपले गाडा उडतसे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्राने गळा फास पडे जैसा. सोडून या रेडियाशी काढले शिष्य गाडियाशी ओढता आपले गळा फाशी पडून प्राण त्यजोप आहे. इतके होता निर्वाणी सन्मुख वाचला धौम्य मुनी त्या शिष्या ते पाहुणे नेने कृपा अधिक उपजली. सोडून या शिष्या ते आलिंगोनी करुणा भरिते वर दिला अभिमते संपन्न होशी वेदशास्त्री. वर देता तशनिशी सर्व विद्या आली तयाशी निरोप घेऊन या घराशी गेला शिष्य परियेसा. तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुण गुरुची सेवा श्रीकृष्ण बहु करी परियेसा. त्याची असे बहुत आहार म्हणून विद्यानो हे स्थिर त्याची विचार करीत तो गुरु या ते करावा उपाय एक. त्याशी म्हणे धौम्य मुनी तुझं सांगतो म्हणून नित्य गुरे नेऊन या राणी रक्षण करी द्रोणाचार्य. ऐसे म्हणता गुरुमुनी नमन करी त्याचे चरणी गुरुनी येऊन या राणी गुरे नेऊन या राणी चारवीत बहुबस. शुद्धा लागताची आपणाशी शीघ्र आणली घराशी कोपे गुरु तयाशी म्हणे शीघ्र येतोशी. कार्य सूर्य जाई अस्तमानी तबुरे राखे गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तावित वा म्हणत असे. अंगीकारुनी शिष्य राणा गुरे घेऊन गेला राणा क्षुधाक्रांत होऊन जाना चिंतितसे श्री गुरुचरणी. चरती गुरे नदी तीरी आपण तिथे स्नान करी त्याजवळी घरे चारी असती विप्र आश्रम तिथे जाऊन या त्या स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षित येणे परी प्रति दिवशी रक्षण आले गुरुनिशी वर्त ऐसे हेरे दिवशी. पुस्तक झाल्या धौम्य म्हणे गुरु म्हणे शिष्याशी तू नित्य उपवाशी तुझा देह पुष्टेशी कौन्यपरी होत असे. एकूण श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करतो प्रतिदिन विप्रा घरी तेथे देखा भोजन करून प्रति दिवशी गुरे घेऊन येतो निशी. श्री गुरु म्हणते त्याशी आम्हा सांडून केवी भक्षी भिक्षा मागुनी घराशी आणून द्यावी प्रति दिवशी मागोती जावे गुरांपाशी घेऊन यावे निशी काळी. गुरु निरोपे एरे दिवशी गुरु घेऊन रानाशी गुरे नेऊन रानाशी मागे भिक्षा नित्य जैसी नेऊन दिली घरात. घरी त्याशी भोजन कधी नव्हे परिपूर्ण पुनरपी जाई तया स्थाना भिक्षा करून जेवीत असे. नित्य भिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा देऊन सदनी दुसरी आपण भक्षणी काळ ऐसा कंठत असे. येणे परे किंचित काळ वर्त झाला महास्थूळ एके दिवशी गुरु कृपाळ पुसतसे शिष्या ते. शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपली शुद्धा समत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे. एक वेळ घराशी आणून देतो प्रति दिवशी भिक्षा दुसरे खेपेशी करतो भोजन आपण. ऐसे म्हणता धौम्य मुनी त्या शिष्यावरी कोपोनी म्हणे भिक्षा दोन वेळी आणून देई घरी पा. गुरु निरोप जेणे परी दोन्ही भिक्षा आणून घरी देता झाला प्रति करी मनी क्लेश न करीच. गुरे सहित रानात असे शिष्य शुद्धाक्रांत गोवत्स होते स्तनी पीत देखता झाला तयाशी. स्तनी पिता वासुराशी उच्छिष्ट गळे गंधी संदेशी वाया जाते भूमीशी म्हणून आपण जवळी गेला. आपण असे सुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उच्छिष्ट शिर देखा. ऐसे शिरपान करी घेऊन आपले उदर भरी दोन्ही वेळी भिक्षा घरी देतसे भावभक्तीने. अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकन पाहाव याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होत असे. मागोती पुसे तयाशी कोणी परिपुष्ट होशी सांगले आपले प्रवृत्तांताशी. उच्छिष्ट शिरपान करीतो ऐकोनी म्हणे शिष्याशी मती होईन उच्छिष्टशी दोष अशी बहुवशी बक्षू नको आजीचेने बक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू. दुसरे दिवशी म्हणे काय करू म्हणत असे. येणे परी गुरे सहित जात होता रानात गळत होते क्षीर बहुत एक रोईचे झाडाशी म्हणे बरवे असे क्षीर उष्टिट नव्हे नेतार पान करून धनीवरी म्हणून तेथे बैसला. पाणी तोडून कुसरी त्यामध्ये क्षीर भरी घेत होता धनीवरी तव भरले अक्षयात.
तेने गेले नेत्र दोन्ही हिंडतसे रानोवनी गुरे न दिसते नयने म्हणून चिंता करतसे काष्ट नाही अक्षीही न करतसे चिंता गोधना गुरे पाहो जाता राना पडिला एका आडात पडून या आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोलू गुरुचा आला मज पडिला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धुमे मुनी अजून शिष्य न यायची का म्हणून गेला रानाशी देखे तेथे गोधनाशी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घस्वरी पाचारी पाचारीचा धुमे मुनी धुनी पडला शिष्यकानी प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू ऐकून या वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवास्तवी म्हणत निरोप दिला तयवेळी निरोप देता तया क्षणी अश्विनी देवता ध्याय्य मुनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्रीगुरु सन्मुखेशी येऊन श्रीगुरुशी नमन केले भक्तीशी स्तुती केली बहुवशी शिष्योत्तमे तयी सोयी संतोषीने धम्य मुनी तया शिष्या लिंगोनी म्हणे शिष्या शिरोमणे तुष्टलो तुझ्या भक्तीशी प्रसन्न होणे शिष्याशी हस्तस्पर्शे मस्तिकेशी वेदशास्त्रादी दर्शनेशी आली त्या शिष्याते गुरु म्हणे शिष्याशी जावे आपले घराशी विवाहादी करून सुखेशी नांदत असे म्हणत असे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझं अत्यंती उत्तंक नामविख्याती शिष्य तुझा परियसा तुझी तुझ्या दक्षिणेशी आणील कुंडले परियेशी जिंकून या शेषाशी कीर्तिवंत होईल जन्मजय राजाशी तुझी करील उपदेशी मारविल समस्त सर्पांशी याग करून या परियेसा तुझी उत्तंक जाऊन पुढे केला सर्प यज्ञ जन्मजया ते प्रेरून समस्त सर्प मारविल ख्याती झाली त्रिभुवनात तक्षक आणि इंद्रासहित गुरुकृपे सामर्थ्य ऐसे असे परियेसा ऐसे तू जाणोनी मानसी वृथा हिंडसी अविद्येशी जावे आपले गुरुपाशी तोची तुझं तारेल सत्य त्याचे मन संतुष्टविता तुझं मंत्र साध्य तत्वता मन करून सुष्मिता त्वरित जाई म्हणत असले ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र झाला अतिज्ञाता चरणांवरी ठेवून माता बिनवित असे त्यावेळी गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज भाऊ गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे अंतकरण भिन्न होता प्रयास असे एकेकरिता ऐसे माझा मन पतित काय उपयोग जाऊ नये ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाही जीवितवाची वासना नाही प्राण त्याजीने गुरुप्रती ऐसे परिश्री गुरु श्री विनवित ते ब्राह्मण हर्षी नमुनी निघे वैराग्येशी निश्चय केला प्राण त्याजू अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण अग्नी लागता जैसे तृण भस्म होय तक्षणी निर्वाण रूपे तो दुजवर निघाला तेजू कलेवर ओळखून जगद्गुरु उपाचार्य ते त्यावेळी बोलवून ब्राह्मणाशी निरुपती कृपेशी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझ्या मने दुष्कृत्य गेले जळून एकचित्त करून मनी स्मरे आपले गुरुचरण त्यावेळी श्री गुरुशी नमन केले चरणाशी जगद्गुरु तुझी होशी त्रिमूर्तीचा अवतार निर्वाण देखून अंतकरण प्रसन्न झाला श्री गुरु आपण मस्तकी ठेवती कर दक्षिणा त्या ब्राह्मणाशी परियशा वेदशास्त्रादी तत्काळी मंत्रशास्त्री आली सगळी प्रसन्न झाला चंद्रमोळी काय सांगू तेव त्या विद्युजाचे आनंद झाला ब्राह्मणाशी श्री गुरु निरुपती तयाशी आमची वाक्य तू परियशी जय त्वरित आपले गुरुपाशी जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेशी संतोषी होईल भरवशी तुझी आपण सत्य मानी ऐसे परी श्री गुरुमूर्ती त्या ब्राह्मणा संभाषिती निरूप घेऊन या त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी निरूप देऊन ब्राह्मणाशी श्री गुरु निघाले परियशी भिल्लवडी ग्रामाशी आले भुवनेश्वरी सन्निध कृष्णा पश्चित तटाकेशी औदंबर वृषपरियेशी श्री गुरु राहिले गुप्तेशी एक चित्ते परियसा इति श्री गुरुचरित्र सारामृते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरेस्मी विशेषरित प्रख्याने सिद्धनामधारक संवादे गुरुकृष्ण महात्म्य वर्णनम नाम षोडशोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रय नमस्तु श्री गुरुदेव दत्त.